हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. म्हणलं लागतो का नाही? श्री हॅलो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, अक्कलकोटला जाऊन आले ताई मी. तुम्हाला अरे वा, कधी? 2 आठवड्यापूर्वी मी हा 2 आठवड्यापूर्वी बोलले होते ना तुमच्या बरोबर. हा हा हा, छान हा झाले हो तुमचे. हा, मागच्या आठवड्यात जाऊन आले. अरे वा. काही मी नाही ग्रुपने म्हटलं. गेला होतात का तुम्ही अक्कलकोटला? हा, अक्कलकोटला कशी एक फॅमिलीने गेलात की? फॅमिली माझे ओ, मिस्टर, मी, मुलगी आणि जावई. वा 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 वा. किती हम्म. छान योग ना ताई. हा, धुलीवंदन झाल्या दिवशी दुसऱ्या दिवशी गेलो होतो. अरे वा, हो, छान दर्शन झालं. किती आलं म्हटलं छान. चला ताईंना सांगावं. भाग्य लागतं हे, प्रत्येकाच्या नशिबात नसतं ताई. हो, लय पटकन झालं तुम्हाला फोन हो केल्यानंतर. हो. तेच. लय पटकन झालं फार. किती खूप खूप छान. मला लय आनंद झाला. म्हणजे मीच असं म्हटलं तुम्हाला फोन केला, दुसऱ्या दिवशी बोलले लगेच. कसलं अक्कलकोटला जाणं होतंय. एक तर मला फार त्रास होतो, बसायला उठायला पण त्रास हो होतो ना. ना. हो हो, तुम्ही बोलला त्याच्यामुळे होता. मग म्हटलं, पण मला काहीच त्रास नाही झाला हो ताई, फार काहीच नाही त्रास झाला मॅडम. हो ना. हो, काहीच नाही त्रास झाला. किती छान. ते हो स्वामींच्या मनात असेल ना ताई, हो, सगळं छानच होत असतं. मनात नाही अहो. माझे ते बरेच अनुभव सांगायचे राहिले हा. स्वामींचे. कारण कसं मी भरपूर सांगितले ना, 2024 चे नुसते अनुभवच येत होते. पण अच्छा. एक हा अनुभव असा आला की हा. माझं तिसरा केमो चालू होता. केमो हा कितवा? ति- तिसरा? हा, अच्छा तिसरा अच्छा. केमो हा. चालू होता माझा 2024ला, जून मध्ये. जून मध्ये चालू होता, एप्रिलच्या शेवटी 21ला. अच्छा. तर मग मला यांनी मंगळवारी ऍडमिट केलं, बुधवारी माझं इंजेक्शन असायचं हा. ब्लड टेस्टिंगचं, आणि गुरुवारी मला केमो असायचा. दर गुरुवारीच माझा केमो असायचा. बापरे. गुरुवारीच सगळे केमो माझे दर गुरुवारीच झाले मॅडम. म्हणजे पण इतकं. एक आणि नशीब बरं आहे बाबा. हा, आणि हम्म, तिसऱ्या केमोला काय झालं माहिती का? हम्म, माझ्या मिस्टरांनी मला तिथं सोडलं. डॉक्टरांना विचारलं का मी गावाला जाऊन येतो. आता मी 5-6 महिने गावाला नाही गेलो, मी हम्म, हम्म, गावाला जाऊन येतो. तर ते म्हटले हो जा. ते हम्म. गावाला आले का ते काय करायचे, बाजरीचं दळण, गव्हाचं दळण दळून घेऊन यायचे माझ्याकडे. अच्छा, ते छोटे गावावरून. छोटे, हा, गावावरून अरे ते वा. स्कूटीवर यायचे ना पुण्यावरून. हा हा, मग बरोबर ते, बरोबर. मग येताना काही ना काही घेऊन यायचे. आता पुण्याला किती महाग आहे. मग ती बरोबर. माझा खर्च करीन का, घरात पण सगळं होतं. मग हो. त्याच्यामुळे मग घरचं ते घेऊन यायचे. तर काय झालं, मला त्यांनी मंगळवारी ऍडमिट केलं, बुधवारी माझं इंजेक्शन, गुरुवारी माझा केमो. हे झालं 3. पण मला सारखं वाटायचं, दळणं नीट दळून आणा, हम्म. गिरणी चांगली साफ करा, हा. पालीची भीती असती. असं मी त्यांना वारंवार सांगायची. ते आली, मला दुसऱ्या मंगळवारी सोडायचे. मला 7 दिवस ठेवून घ्यायचे तिथं, कारण माझं खूप क्रिटिकल होतं ना. हो म्हणून ना मग ते ताई. केमोवाले हॉस्पिटल, भवानी पेठेतच विश्रांती हॉस्पिटल म्हणून. कितव्या स्टेपला होता ताई ते तुमचं? माझं फार तिसऱ्याच्या शेवटच्या याला होतं. हा. अरे वा. हम्म. अच्छा. हो, आणि मग त्यांनी. कसला होता परत सांगायचं का मला? हा, ब्रशचाच होता. हा हा. आणि मग सांगते ना तुम्हाला. मग ते झाल्याच्या नंतर माझा केमो झाल्याच्या नंतर आहे ना, मला 2 दिवस सारखं मी त्यांना फोन करायची, दळण चांगलं दळून आणा, गिरणी चांगली साफ करा. आम्हाला हम्म, म्हणायची अगं बाई केलेली आहे, तू कशाला टेन्शन घेती. आणि मला हम्म, सारखी पाल दिसायची. मी म्हणायची अहो मला सारखी पाल दिसती, हम्म, आणि तुम्ही चांगलं दळून आणा. तर ते म्हणायचे हा ग बाई मी तसंच चांगलं दळून आणतो. शुक्रवारी त्यांनी काय केलं, रात्रीचं गव्हाचं 10 किलो दळण दळलं. आणि दुसऱ्या दिवशी म्हणले आता मी सकाळी दळीन बाजरीचं दळण. तर बाजरीचं दळण रात्री 10 किलो गव्हाचं दळलं. हा हा आणि हा. शनिवारी सकाळी बाजरीचं दळलं त्यांना यायचं म्हणून. बरोबर. तर हा मग हा. त्यांनी बाजरीचं दळण दळलं. अहो त्याच्यात चांगली अशी आपल्या मोठ्या मधल्या बोटा एवढी मोठी पाल, बरं का, त्या काय? डब्याला खाली. हा, अरे. खाली बसली असं काय माहिती. आणि मग त्या गरम पिठाने ती कडक झाली खूप. अरे 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 अरे. हा, तर शुक्रवार मी सांगते ना, म्हणजे शुक्रवारी ते मी त्यांना चकितच असं झालं असेल ते. सांगता ना मी तुम्हाला. तर मग मी तर मी शुक्रवारी काय म्हणायचे डॉक्टरांना, डॉक्टर मला सोडा ना. तर ते म्हणायचे तू लई त्रास देते आम्हाला, आधीच तू लई त्रास दिलाय आणि आता पण त्रास देते, तुझा काय प्रॉब्लेम आहे. मी म्हणायचे अहो मला ना राहतच नाही, मला हॉस्पिटलमध्ये राहतच नाही. मला असं वाटत
जातं का काही ना काही घडणार आहे, काही अगो ना बाई काही अगो घडणार बाई. आहे. हा, हं. तर मी ना ते मला सोडायचे, ती म्हणायची नाही नाही तुझा लई लाड झालाय. आणि माझी इंजेक्शन असायचे केमो झाल्याच्या नंतर आहे ना, हो हो हो. गुरुवारपासून शुक्रवारपासून तर पार बरोबर. मंगळवारपर्यंत माझी इंजेक्शन असायची मांडीत नाही तर पोटामध्ये. तर ती बाई म्हणायची गं. नाही बाळा तुला, मला लई समजायची ते, पण मी म्हणायची तुम्ही मला मॅडम एवढ्या वेळेस सोडा. तर हं. म्हणायची नाही बाळा तू, ती काही जरी म्हणली तर तुला आम्ही सोडणारच नाहीये. हं, हं, तर हं. मग झालं. तर एक निधी मॅडम म्हणून आहे, तर त्या काय करायच्या, सगळे आमची नावं लिहून घ्यायच्या. असं हं, कोण हं. पेशंट आलं कोण, तर मी त्याला निधीला म्हटलं मला निधी घरीच जायचंय, मला हं, काही करून घरीच जायचंय शनिवारी, तू मला कसंही करून घरीच सोड. हं. बाबा आज येणार आहेत. तर ती मला म्हणायची बाबा येणार, थांब मी बाबांना फोन करते, ही काय आम्हाला ऐकत नाही, बाबा तुला घ्यायला येतील. तर मग हां, हां. हा, तर ते शनिवारी दुपारी आले. अशा टायमाला पोहोचले पुण्याला. पुण्याला पोहोचल्यानंतर हां. त्या निधीने फोन केला, कशी मग ऐकत नाही, तुम्ही तिला घेऊन जा, तिची मनस्थिती काही बरी नाही, 2 दिवस तिथं राहू द्या आणि परत तिसऱ्या दिवशी आणून सोडा ग हं, हं, हं. इथं मध्ये. तर मग मी मी गेल्याच्या नंतर आहे ना, घरात पायी 6:30 वाजले. तर हं. मी म्हटलं अगो दीदी, ती दळणाची पिशव्या बांधायच्या ना, त्याच्यात पालबिल जाईन, तुला काही कळतं का नाही ग. तर हं. ते माझ्या मनात म्हणजे ते माझ्या डोक्यातच बरं का सारखं. अय्या! हा, तर मग मी काय केलं, मला म्हणजे दीदीने काय अचानक केलं, आला तुमच्या डोक्यात की ते आधीच नाही कळलं? नाही, ती 4 दिवस मला फार स्वामी सारखं मी ती जप करायची ना तिथे पण. हां, 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 तर हां. मी म्हणायची नाही, मला ते फार सारखं माझ्या ते याच्यातच. मग सांगते ना मी तुम्हाला, मग काय झालं, मी आले. मी हं. आल्याच्या नंतर 7:30 वाजले. तर मी म्हणलं अगं दीदी, बाबांनी ते पिशव्या आणल्या तर बांधून ठेवायच्या. अगं मला हं. म्हणली आई तू आत्ताच हॉस्पिटलमधून आली आणि तिला ते डॉक्टरांनी फोन केला होता, तिची मनस्थिती काही चांगली नाहीये, तुम्ही जरा तिला 2 दिवस जपा. तर हां, हां. मग दीदीला आधीच फोन केला होता त्यांनी. तर मग दीदी आली, दीदीने माझा हात धरला, म्हणली तू ये इकडे बेडरूम मध्ये बस आणि हं. शांत बस जरा, मी तुला चहा नाही तर कॉफी करून देते, तू हां. टेन्शन नको घेऊ, तुला काय झालंय, तू का बरं आली त्यांना त्रास देऊन. तर मी हां, हां. म्हणलं काही नाही अगं, मला राहतच नव्हतं आणि मला असं सारखं वाटतं का बाबांनी त्याच्यात ओहो! पालच दळून आणली, भावांनी त्याच्यात पालच दळून. मला म्हणायची आई तुझ्या डोक्यात ते कसं केमो चालू झालंय का, वाटतं ना पेशंटला असे भ्रम हो, होत्यात हो, म्हणून, हो, असं हो. सगळ्यांना वाटायचं. तर मी म्हणायची नाही ग, माझा भ्रम खरा खोटा नाहीये, माझा भ्रम माझं खरं आहे, मला तू तसं नको ग समजू. मी लई रडायची तिथे जाऊन. तर बापरे! मला म्हणायची तू रडू नको. मला मला तिने कॉफी करून दिली, मी हं, हं. कॉफी पिले. 8 वाजले तोपर्यंत. मला म्हणली तुला जेवायची का, म्हणलं मला नाही जेवायचं नाही, काही नाही, मला रात्रभर झोप नाही, जवळ हं. मला झोपायला घेतलं, सारखी हात फिरवायची, का गाई झोप नाही. मी म्हणायची आई नाही येत गं! अगं, मला सारखी पिठात पाल दिसते. तर हं. मला म्हणायची अगं आई तुझ्या डोक्यातलं तो भ्रम काढून टाक, कशाला येड्यावानी करते, कशाला असं हं, करते. हं. पहाटे 5ला गरम पाणी यायचं, गरम पाण्याने आंघोळ केली, गरम हं. पाण्याने आंघोळ केल्याच्या नंतर मला म्हणली, ती पण उठली माझ्याबरोबर, म्हणली तुला काय देऊ करून, म्हणलं काही नको, कोरा चहा करून दे. मला एक हं. गोळी घ्यायची, तर मला तिने कोरा चहा करून दिला, मी गोळी घेतली. 7:30 त्यांच्या आंघोळी सगळं होईपर्यंत आहे ना, हं, हं. मी तर मग 7:30ला तिला वाटलं आता ही रात्री जेवली नाही, मग हं. आता हिला मी काय करून देऊ, बघा मॅडम मी काय करून बापरे! देऊ. हं, तर हं. मी नसते आले तर किती मोठा अनर्थ झाला असता. बापरे! हा, तर मग मी काय म्हटलं, मला काहीच नको देऊ, स्वामींना पिठलं भाकरी आवडत का नाही. अय्या! आणि मला हे माहित नव्हतं. तर मी म्हणलं काहीच नाही, मला फक्त आहे ना एवढी तळहाता एवढी एक भाकरी करून दे आणि पिठलं करून दे. हं, हं, हं. 7:30 दीदीने काय केलं मॅडम, एक बुचकुली भरली पिठाची आणि ताटात ठेवली, त्याच्यामध्येच ती पाल आली. आई गं! अशी दीदी तन 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 उडायला लागली आणि माझ्याजवळ बापरे! पटली, हात धरला, म्हणली आई काय काय म्हणत तुझ्या या पूजे भक्तीला काय करू, मला कळत नाही. म्हणायची आई माझं ना इकडं आणि तिकडे विहीर, असं झाले मला म्हणायची. मग त्या म्हणायचं चक्कीवाल्याला विचारायला जायला पाहिजे होतं ताई. नाही ना, एवढा घरची मोठा गिरणी आहे. अच्छा तुमच्या घरचीच आहे? घरची आपली छोटी गिरणी आहे. अच्छा. ते काय झालं, लय गरमी ना, खाली पाल डब्याला बसली असन, यांना वाटलं मी रात्री 10 किलो गव्हाचं दळण दळलंय, आता काय बाजरीचं दळीन पटकनी निघन पटकनी, आई असं त्यांचं. गं! हा, नाही, नाही आणि मग ते ताई फार लक्षपूर्वक करावं सांगतं लागतं ना, बाबा. आणि ते नाही ते कामच नाही करत आहोत, त्याच्यामुळे मला ज्या हां, त्या त्यांना डॉक्टर सवय नसेल. हां.
हा. आणि ते स्वामींनी मी सांगते ना मला राहूनच नाही दिलं. अहो तिथं पार ना हॉस्पिटलमध्ये बघा तुम्हाला बापरे. काय सांगू. मी सारखी रात्रभर नुसती त्या वार्डात फिरायची. सिस्टर यायच्या मला म्हणायच्या मॅडम म्हणायचे सीमा तू झोपतच नाही तू लई त्रास देते आम्हाला. मी रात्रभर जवळजवळ 3 रात्र सांगते मॅडम मी अख्खा वार्ड बापरे, ते फिरायची. स्वामीच तिला तुम्हाला बुद्धी देत असतील. 3 रात्र आणि 3 दिवस मॅडम मी पार झोपले नाही. 3 दिवस सारखं ना आता अक्कलकोटला जा तुम्हाला फोन केला. हा हा. तर मी नाही म्हटलं का तिने तिचं नवऱ्या मिस्टरांची बदली करून घेतली हो हो दहीहंडीला. हो हो तर हो. मग ती तिकडे शिवण्याला राहायला गेली. शिवण्याला फ्लॅट घेतला भाड्याने. तर तिथं राहायला गेली ना तिला हम्म सारखी सावली दिसायची. माझा आणि तुमचा फोन झाला. मग तिला वाटायचं 2 पोरं आणि मी एकटीच. मग तिला घाबरल्यासारखं व्हायचं ना हो. तर मग ती हम्म. अशी स्वामींची मूर्ती मी याला नारायणपूरला घेतली होती. तर हा. मग ती गेली ती म्हणून देवाऱ्यात बसली आणि म्हणली स्वामी तुम्ही असली तर तुम्ही मला दर्शन द्या आणि असलं तर ते पण दर्शन द्या. मी माझी 2 लेकरं मला मग भीती वाटती. तुम्ही बरोबर. असले तर तुम्ही दर्शन द्या. हुबेहूब स्वामींनी दर्शन दिलं. म्हणले मी लगेच तुमच्या दर्शनाला येईन. मला यायचंय 2 हम्म. कारण गेल्या वर्षापासून तुमच्या दर्शनाला यायचंय पण मला बाळ राहिलं मला येता आलं नाही. बाळ लहान आई आजारी मला येता बर आलं नाही. मी तुमच्या बर. दर्शनाला येईन. मग मागच्या आठवड्यात ते दीदीने असं माझा फोन झाला तुम्हाला लगेच दीदीला तो दृष्टांत झाला. मग दीदी म्हणली नाही नाही आपण लगेच जाऊ. आणि गेलो आम्ही लगेच. चालू झालं आमचं दर्शन वगैरे सगळं छान झालं. त्याच्या आधीचे तर लय माझं माहेर पण चांगलं नाही सासर पण चांगलं नाही. आता मला इतकी करणी केली त्यांनी ना तुम्हाला काही सांगू. त्यांना कुणीतरी सांगितलं माझ्या देवाऱ्यात अष्टभुजांची मूर्ती आहे. कसली फार माझ्या कसली? अष्टभुजांची मूर्ती आहे चांगली अंबिकेची. अच्छा अच्छा अच्छा. हा. ती पूर्वापारची पण लई पूर्वापारची. आमची सासू इतकी सुख सोहळ्यात करायची. आमच्या सासूबाई वारल्याच्या नंतर मला इतका त्रास दिला इतका त्रास का फार मला यायचं पण नव्हतं इकडे गावाला राहायला. मी हम्म. आपली दुसरीकडेच जमीन घेतली दुसरीकडेच घर बांधलं होतं. पण सासूबाई म्हणायच्या आपलं घरदार सोडून लोकांच्या दारात जायचं हो नाही. ना हो ना. हा हा तुम्ही हा बोलल्या त्या मागेच. हा. हा. तर मग असं करता करता त्यांनी पण मला बरेच हे केलं. त्या वारल्याच्या नंतर मी विधीपूर्वक सगळं त्यांचं सपार सगळं केलं यथामतींनी सगळं फार आनंदाने केलं. पण त्यांनी मी 2 वर्ष मग गावाला नाही आले. तर मग मला इतका त्रास माझं पोरगं इतकं आजारी माझे मिस्टर इतके ती कोणी आजारी दिली तुम्हाला ती मूर्ती? होती आमच्या आजी सासूच्या पंज सासूच्या हातचीच आहे. अरे वा. हा पिढी जाते. हा पिढी जाते. आणि मग एक जणांनी मग असं करता करता आम्ही आलोच नाही तर त्यांना सासूबाई लय आजारी होत्या. पार त्या 100 वर्षांच्या होत्या. आणि मग हम्म. त्यामुळे त्यांचा जीवच जात नव्हता. मग असं एक जणांनी आम्हाला सांगितलं तुम्ही देवच नाही केले तुमच्या पार आज सासूच्या पंज सासूच्या हातचे. तर आमच्या सासूचे खरंच होते परिस्थितीची गरीब. तिची 10-12 पोरं सगळी शेतीपोती काय नाही हातावरची सगळं धुण्या हम्म. भांड्याची कामं करून तिने लेकरांना वाढवलं पोरांना चांगलं शिकवलं. नॉनव्हेज आमच्या घरात अजिबात माहीतच नाही कोणालाच. असं त्यावेळेस त्या तोपर्यंत. मग त्या गेल्याच्या हो. नंतर सगळेच खायला लागले. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं का तुमच्या देवाऱ्यातली देवी तुमच्या धाकटीला प्रसन्न होणारी असं काहीतरी. मग ते बरोबर. प्रत्येक जण बांधणी करायला लागले. प्रत्येक जण हम्म. बापाच्या घरी पण सगळी बेवडी बावडी. त्याच्यामुळे मी काय करायची मॅडम मी जायचीच नाही. मी माझं घरच सोडायची नाही. मी म्हणायची त्यांची सावली पडायला नको आणि यांचंही हे व्हायला नको. मग असं करता करता आम्हाला एक जणांनी सांगितलं तुम्ही देव करा. आम्ही देव केले. देव केल्याच्या मी तुम्हाला एवढ्या घाई एवढं बोलते का माझा व्हिडिओ लय मोठा होईल. पण मी हम्म. थोडक्यात बोलते आता. नंतर मला आता पारायणाला पण बसायचंय. आता कधी स्वामींच्या पारायण? आता तर आले ना आता. कधी 20 तारखेला आहे ना नाही मी महाराजांचं. आपली 11 दिवसाचं चालू आहे माझं स्वामी चरित्राचं. अच्छा अच्छा. हा हा हा. हा ते कधी स्वामी सुरू चरित्र केलं तुम्ही? ते मी 11 तारखेला केले. अच्छा. हा होऊन जाईल मग आता. हा रोज एक करते मी पूर्ण. अरे वा. एवढा हा बसायला करते होतं तुम्हाला? मी सकाळी कारण निम्मे 1 तास 11 तर घेते. लागतो ना ताई. हा नाही एक सकाळी 10 घेते संध्याकाळी 11 घेते. काय सकाळी काय? सकाळी 10 अध्याय घेते संध्याकाळी 11 अध्याय घेते. अच्छा अच्छा. हा हा हा. हा डबल टप्प्यात करते. कारण काय होतं मी पहिले पण तसेच केले. तेव्हा आजारी ऍडमिट होते ना हम्म. एवढा पण वेळ आता बोललं कशी का आहे माझ्या तुमची तब्येत कशी आहे? आता छान आहे जरा बरी आहे माझ्या पण तरी असं जास्त बोललं का डोक्यात कसं तरी होतं. तर मग मी काय केलं पहिले तुमचं हे 3-4 चालू आहे अजून केमो? हो चालू आहे केमो माझे चालू आहे. अच्छा. आणि मग त्या आमच्या होईल होईल सासूबाईंनी सगळं. आता हे बघा, हा स्वामींवर विश्वास ठेवा ताई, सगळं नाही छान आहे ना विश्वास नाही मी त्यांना लहानपणापासूनच माझा विश्वास आहे स्वामींवर. पण लय भरकटत गेले. मग असे माझे कान पण फुकले डोळे पण फुकले. मला आहे. इतका
तिला इतका त्रास दिला तुम्हाला काही सांगू. आता पण सगळे जवळजवळ माझ्या घरात 40 माणसं आहेत, ते सगळे 30 माणसं, जवळजवळ 30 माणसं एकत्र असतात. मी एकटीच बाजूला असते, माझे मिस्टर पण त्यांच्यात असतात, फोन बिन सगळं चालू असतं. फक्त माझी पोरगी माझ्या बाजूने असते, म्हणते आई जाऊ दे तिकडे, आपलं चांगलं केलंय ना देवाने, आपण नाही त्यांच्यात बुडबुड करायची. आणि ना मुलांसमोर असं दुःखी नाही व्हायचं, मग मुलं पण तसाच विचार करतात ना ताई. नाही होत, किती नाही तरी झालं तरी मॅडम होतच ना एवढ्या हा प्रसंगातून. ते आहे. एवढं तुमचं तर चांगलं स्ट्रगल करीत खूपच आहे, तुम्हाला खरंच सलाम आहे आमचा. एवढं चांगलं चांगलं करत आलं, मला बघा ना असं शेवटच्या टप्प्याला असं केलं नाही मी, नाही ताई, हो. हे बघा काहीतरी जादू होऊ शकते. काही एवढे शेवटच्या क्षणालाच जादू होऊ शकते. एवढं असताना सुद्धा मॅडम मला फार त्याचे कधी 10 रुपये सुद्धा माहिती नाही. बापरे. एवढा पगार, एवढं काही पगार नव्हतं का, साखर कारखान्यात काय पगार असतो एवढा, सगळ्यांना लाख लाख 1.5 लाख रुपये घरात पगार, पण याचा पगार होतो एवढा तुटपुंजातून सगळं आपल्याला लावणं. तर त्यांना आपल्याला कधी होईल तो नंतर पश्चाताप. हे काही पुरुष असेच असतात. आपल्याला हौस नाही मौस नाही, माझ्या हौसा मौस आहे पण काही नव्हतं, लय साध्या सरळ मॅडम, फार असं अजिबात नाही खाण्यापिण्याचं काही ताई नाही. हा सारखा विचार हौसा करून मौस पण निगेटिव्ह विचार काही नाही. नका करू. नाही नाही हेच असं विचार, आजाराला नाही कारण नाही ते, असतं. नाही हा मग तेच म्हणले ते डॉक्टर, म्हटले तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात, तुमचे सगळे ब्लड हे ते सगळ्या टेस्ट नॉर्मल येतात, हम्म. म्हणजे असं काही तुम्ही तुमच्यापासून टेन्शन इथे घेत. हे कल्याण किती लांब आहे ताई? तुम्हाला मी सांगितलं होतं का कल्याणची काय इथे ट्रीटमेंट होते ते? मी नाही कळेल सांगितलं तुम्हाला मॅडम, सांगेल. नाही माझं तर चांगली ट्रीटमेंट चालू आहे कारण नाही मला नाही ते ताई, लोक. इथे ट्रीटमेंट म्हणजे काय औषध गोळ्या नाही. फक्त आपले खाण्यापिण्याची पद्धत बदलायची. हा नाही, ते दीदी म्हटली आता हे माझे अजून मला 6 महिन्यानंतर एक केमो आहे ना, तर हम्म. ते आता 3 झाल्या, 2 झाले, 2 राहिलेत अजून 4 अच्छा, मग ते महिन्याचे. कंप्लीट झाले हा ना हा ते की कम्प्लीट जरा मला झाल्याच्या मेसेज नंतर. करून ठेवा. हा आणि हो हो तुम्हाला हे चालेल ना. किती लांब आहे मुंबई? मुंबई आम्हाला काहीतरी 2.5 तास लागतात. अच्छा ठीक. मग हम्म, कसं आहे ना, हम्म, तुम्ही हो, 4 रविवार जरी आलात ना, एकदा सकाळी आले हा, की रात्रीपर्यंत आहे. हो आणि हो, नाही तर येईल मग ना येईल. 21 दिवसाचा कोर्स आहे. पण ना हा, ताई, फक्त खाणं बदलायचं, आपण काय खायचं आणि काय नाही खायचं एवढं कळलं ना, तरी तुम्ही एकदम म्हणजे कॅन्सर सुद्धा बरा होतो ताई. आपण कसं उगाचच नको ते सारखं खात असतो आणि आपल्याला अन्नाची गरज नाहीये जास्त. काय खायला पाहिजे, मी तुम्हाला पाठवेल, ती लिंक पाठवून देते. तुमच्या हो सरांना हो, तुम्ही फक्त मेसेज करा. तुम्हाला बरं ते ठीक सगळं आहे. येऊन जाईल हं. हो तुम्हाला हवं तर बोलून घ्या त्यांच्याशी. हो, पैसे वगैरे लागतात ना भरायला? तर पैसेच जाऊ दे, ते तुमचं हवं तर मी भरेन, ते काय एवढं विशेष नाही. नाही नाही. 21 दिवसाचे 4200 रुपये आहेत आणि मग बाकीचं ते फक्त 4200 आहेत आणि त्यांचं फक्त ते सगळं मार्गदर्शन करतात तेवढं ऐकायचं असतं मात्र. आणि मग सांगते ना मी ती पारायण करायला लागले ना मी त्या ह्याच्यात, मला हं, एवढं बाहेर केलं होतं. आता त्या मागाशी एक मॅडमनी सांगितलं, एका हं, ताईंनी सांगितलं का माझ्या घरात असं व्हायचं, माझ्या घरात तसं व्हायचं, तसंच मला व्हायचं. अहो हं, नाथांची पारायण तर माझी इतकी झाल्यात मॅडम, मी त्याच्यापासूनच तरुण आहे. 22 वर्ष मी तुम्हाला सांगते नवरात्रात पारायण हं, नाथांचंच, हं, हं, श्रावणात पारायण नाथांचंच. पण हं, असं फार विधीपूर्वक करायचं, मढीला कायमच नेहमी जायचं. आता बघा ना, ते मढीला नेहमीच जातो आम्ही. मी आजारी पडले, नाथांचा एक असा फोटो आणून दिला आमच्या दिरानी, हं, सगळे हात बसलेले, आणि कानिपनाथांचा नंबर, आणि त्याच्यात उलट्या हातात माळ. मी आपली त्यांनी त्यांनी दिला, आमच्या 2 नंबरच्या दिराने दिला यांच्या हातात दिला, यांनी माझ्या हातात दिला. मग मी माझ्या हातात दिला, मी आपलं ठेवला देवाऱ्यात. हं, स्वामीं हं, हं, ते ग्रंथ होते त्याच्यात आणून ठेवला, पूजा करायला लागले. पूजा करायला लागल्याच्या नंतर मग मला 8 दिवसांनी असं झालं, म्हणले हा तो फोटो पाहिला का नीट काळजीपूर्वक? तर मी म्हणलं मला काय देवाचा फोटो आहे, मी पारायणच करत होते नाथांची, त्याच्यामुळे मी काय पाहिलं नाही. म्हणले बघ याच्यात किती काय काय, कसा उलटा फोटो, म्हणले उलटा आहे याच्यात. हं, मग हं, मी यांना म्हणलं 2 वेळा, म्हणलं हो तो फोटो जरा मला फॉल्टच वाटत होतो त्याच्यात, असं हं, कसं काय दिला म्हणलं तो, त्यांची लेकरं आहेत, माझी लेकरं आहेत, असं बरोबर. नाही ना करू. हं, हं, तर मग मी म्हटलं असं कसं काय दिलं त्यांनी? तर मग नाही नाही, ती जगणारच आहे, ती काय मरणार नाही, ती जगणारच आहे, ती काय आणि हं, कधीच न बोलणारा तरी तुम्हाला सांगते. 40 वर्षात तो कधी माझ्या संग चांगला बोलला नाही. मला म्हणायचा माराची आहे, मागाची आहे. मी कधीच मॅडम त्याच्या घरात कुटुंबाविषयी नाही, त्याच्या मुलीचं डीएड केलं, दर वर्षाला 2-2 वेळा कपडे घ्यायचा हा, तरी मी याला कधीच काय बोलायची नाही. हं. त्यांच्या मुलीचं डीएड केलं तरी मी ताई कधीच हे काय आता हे म्हणायची नाही. बघा, मी तुम्हाला सांगते, हा विचारच सोडा ना ताई. मी
मी हे केलं, मी ते केलं. हे बघा करता करविता वरचं आहे. ते स्वामी आपल्याकडनं करून घेतात. आपलं गेल्या नाही नाही जन्मीचं काहीतरी देणं आहे. पण नाही हा नाही ना मला नाही, तसं नाही नाही हा म्हणायचं अहो भाव आहे मॅडम. ना. ऐका ताई, हे हं, मनात येणं पण आपली तब्येत बिघडण्याचं कारण आहे. हं, आलं का नाही लक्षात? हे मला दुःख नका तुम्ही आता रिपीट केलं ना तुम्ही केलं. केलं आणि हा सोडून दिलं असं नाही करा. नाही मला हे बोलण्याचा भाग कसा आला माहिती का, तो फोटो मला त्यांनी असं कसं काय आणून दिला अच्छा, अच्छा. सांगते ना मी हां, हां, तुम्हाला. हां. हा म्हणजे मी त्यांचं म्हणून एवढं चांगलं केलं तरी असं का केलं? हा हां, त्यांनी हां. मला असं कसं, माझी पण 2 लेकरं आहेत ना मॅडम, हं. असं नाही ना. पण बरोबर, मला बरोबर. स्वामींनी लगेच नाही नाही मला सांगायचा अनुभव कसा, का आलं, मला आलं लगेच लक्षात. स्वामींनी ते हां, 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 हां. मी मी रिपीट करून स्वामी रिपीट करूनच नाही देत ताई. मी फक्त मॅडम तुमच्या बरोबर शेअर करायचं म्हणून तुम्हाला सांगते. नाही तर असं माझ्याकडे ना भरपूर अनुभव आहेत शेअर करायला. हं. त्यांना जी प्रचिती ते मला तसं नाही म्हणायचं नाही ताई, का तुम्ही ना त्यांनी खूप बघा ना मला साध्या आहात ना. स्वामींनी. हा बघा आता स्वामींनी त्या मला साध्या दाखवून दिलं. माणसाचीच परीक्षा बघतात स्वामी. हा स्वामींनी मला दाखवून दिलं का हा कसं काय हे. तर तुम्हाला सांगते, मी माझ्या मग एका संस्थेमध्ये ना मी कुरड्या पापड्या करत होते, तर मी पैसे बापरे! टाकत होते. हां, हा हां, तर त्या दोघींनी काय केलं, त्या दोघी पण माझ्या शेजारीच राहत होत्या कारखान्यावर. तर हां. त्या दोघींनी काय केलं, त्या दोघी जणी तिथं अकाउंटला काम करीत होत्या. तर त्या दोघींनी काय केलं, जवळजवळ मला 1.5 लाखाला गफला आणला तिथं. अरे! सांगते ना मी तुम्हाला. हां. तर मग असं करता करता आहे ना, मी आपलं म्हणलं जाऊ दे, ते लय असे विचित्र विचित्र काहीतरी आरोप करायला लागले. हं, एवढे हं. पैसे तू कुठून आणले, काय झालं, ते घाबरले सगळे. हं, पण माझ्या हं. मिस्टरांनी बोलूनच नाही दिलं मला. त्यांना ते म्हणले आपली इज्जत जाईन असं तसं. म्हणले हं. यायला खरं असल्यावर इज्जत तिला काय घाबरायचे, स्वामी पाठीशी असल्यावर काय घाबरायचे. पण त्यांनी बरोबर. मला बोलूनच नाही दिलं. पण माझं ना ऑपरेशन असल्यामुळे मी लगेच गेले. तर योगायोगाने आता का नाही, एका सायबर कॅफेमध्ये आम्ही गेलो होतो ते माझं आधार कार्डाचं हे करायला. हं, हं. मग ते रिन्यू करायला गेलं. तिथं काहीतरी त्यांना बरंच माझी ती फाईल रिन्यू करायची होती म्हणून गेले होते. तर हं, मी आपली पुढे गेले, पुढे दत्ताचं मंदिर आतमध्ये त्या सायबर कॅफेमध्ये. हं, आणि पाठीमागे स्वामींचा फोटो मोठा आणि साईबाबाचा शेजारी. आणि मला माहितच नाही अहो मॅडम, ते मी बघितलंच नाही स्वामींचा फोटो आणि साईबाबाचा. पुढे हं. दत्ताची मूर्ती बघते, दर्शन घेतलं. हां, आणि हां, हां. पाठीमागून स्वामी लगेच मला म्हणले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे वाह! हा तर लगेच हं, मला असा दृष्टांत आला. नाही लगेच माझ्या मनात काय आलं, स्वामी माझे पैसे तेवढे भेटले तर बरं होतील. माझं तुम्हाला तर माहिती मी अडाणी आहे. पण हं, मला माहिती माझे पैसे तिथं 3 पावत्या त्यांनी मला दिल्या नाही. ते हं. म्हणायचे देऊ देऊ आणि दिल्याच नाही, आणि त्या पुस्तकावर पण आल्या नाही. पण हं. त्यांच्या कॉम्प्युटरला ते आहेत बरं का. मी असं त्यांना अच्छा, बोलले. अच्छा. हां, हां. हा बोलल्याच्या नंतर मंगळवार होता तर दुसऱ्या दिवशी बुधवार गेला. गुरुवारी मी स्वामींच्या मठात दर्शनाला गेले. बाजारला जाता जाता हं, हं. बरोबर ती कॅशियर त्या मठात जायला, आणि मी पण. हं, हं. ती माझ्याकडे, तिनं मला बघितलं, ती अशी घाईघाई निघून गेली. ती हं. मला बाजारात एका कोपऱ्यात भेटली. तर म्हणलं हे बघ, स्वामींनी आपली भेट परत तिथं घडवली म्हणलं. खरं हो. खरं काय खोटं काय हे तुला माहिती म्हणलं. तू किती मला म्हणलं वेड्यात काढायचा प्रयत्न केला, तर म्हणलं तुम्ही दोघी पण म्हणलं हं. खरं वागा आणि खरं बोला. स्वामी बघा माझ्या पाठीशी आहेत. तुझी बरोबर. भेट माझी स्वामींनी घडवून आणली, 2 वर्षानंतर आणली म्हणलं. हं, हं, हं. म्हणलं तू हा म्हणलं मी तुला वाईट काहीच बोलत नाही. फक्त हं, तू माझा तेवढा हिशोब कर, बाकीचं मला तुझं काही, मला तुझ्यावर राग नाहीये. मी तुला वाईट शब्द काही बोलले नाही. पण हं. तुला स्वामी जशी सद्बुद्धी देतील तशी. हां, 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 तर हां. तर सांगते ना, मग दुसऱ्या गुरुवारी काय झालं, मला असं, मी अशीच बसले होते दुपारी. तर मला असंच आलं का लाडू घे आणि मोठा हार घे आणि त्या दत्ताच्या सायबर कॅफेमध्ये जा. पण हं, ते आतमध्ये असल्यामुळं गाळ्यामध्ये मला ते जाणं जरा थोडं हे वाटलं. हं. कारण कसं म्हणलं, तिथले लोक काय म्हणतील, ही बाई काल गेली आणि आज 8 दिवसांनी परत असं करीत आली. आता मला अनुभव आला म्हणून. पण मी बरोबर. म्हटलं मी आता मॅडमला विचारीन, काय करू, मी जाऊ का नको. हां, हां, हां. हे बघा तर मला हां, बोला, बोला. तर मला असा अनुभव आला, एक हार घे गुरुवारचा, त्याच्यात लाल गुलाबाची फुलं, हं, पिवळी फुलं, हार घे म्हणे, आणि लाडू घे. आणि तू दत्ताच्या मंदिरात तिथं जा, दत्ताला हार घाला आणि पेढे ठेवून व लाडू ठेवून ये. पण हां. मला थोडी भीती वाटली, मग त्याच्यामुळे मी गेलेच नाही. मी स्वामींच्याच मठात गेले, हं. दर्शन घेऊन आले. तर मी म्हटले मी मॅडमला विचारेन. मी फोन तुम्हाला एवढ्यासाठीच केला, तर मग मी काय करू. नाही आतलं हे बघा ताई, कधी पण ना आपले 2 मनं असतात. हां, हा हो आत असतात ना. तुमच्या आहे की हा नाही? हं. एक हो वरून आपल्याला वाटतं आणि हा एक आतलं मन आपल्याला एक हा सांगत असतं. स्वतंत्र. तर तुम्हाला काय वाटतं आतून? मला आतून वाटतं नेहमी जावं. हो का? हो. मग जर वाटत असेल तर मग अजून एकदा जाऊन या. हं? हां. हो. हं. बरं. मी शेअर करू?
हो हो चालेल श्री ठीक. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.